भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 10 जुलै 2024 बुधवार। यूएस मध्ये ख्रिस्त याद्वारे आपल्याला माहीत आहे की ज्यांच्यावर त्याने आपले आहे त्या आत्म्याने तो आपल्यामध्ये राहतो। पहिली योहाना 3 अध्याय 24 वचन। जो आपल्यामध्ये आहे जगत आहे त्यापेक्षा मोठे आहेत। तो केवळ आपल्यामध्येच नाही तर आपल्यामध्ये कायमचे राहतो। आम्ही त्यांच्यामध्येच राहतो। शाखा द्राक्षाच्या वेलीवर राहतो म्हणून आपण परमेश्वरासोबत एकत्र आहोत। एकदा मी एक माणूस भेटला ज्याला औपचारिक शिक्षण नव्हते आणि त्याला एक अशुद्ध आत्मा होता। जेव्हा ती आत्मा त्याच्यावर येतो तेव्हा तो मूळ इंग्रजी माणसासारखे सुंदर इंग्रजी बोलत असे। तो उघड करण्याची आत्मा असल्याने ते सर्व उपस्थिती असल्याची सर्व गोष्टींमध्ये लपलेल्या गोष्टी प्रकट करतील। पण जेव्हा आत्मा त्यांच्यापासून निघून जातो तेव्हा तो एक सामान्य माणूस बनतो। कदाचित एखाद्या पुरुषामध्ये शिकारीचा आत्मा असेल तर तो शिकारीसारखे नाटक सुरू करेल। बिथोनाचा आत्मा एक मध्ये राहतो। तो एक असेल ग्रेट संगीतकार। तो बिथोवेन काय करेल ते करेल। संधीने जुलूम ईडीआय अमीनाचा आत्मा त्याच्यामध्ये राहिला तर ते किती भयंकर असेल। पण अभिषेकित ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो। ख्रिस्ताने त्याला बरे केल्याशिवाय कुष्ठरोग्याला स्पर्श केला। ख्रिस्त सर्वशक्तिमान देव जो आपल्या सामर्थ्यवान चिन्ह आणि चमत्कार करतो। जेव्हा येशू ख्रिस्ताने आपले तोंड उघडले आणि आज्ञा केली तेव्हा समुद्र आणि वारा त्याची आज्ञा पाळल्या। त्यांच्याकडे आज्ञा भूते त्यांच्या शक्ती गमावली। मृत्यू जीवित गुलाब जेव्हा तो लाजर बाहेर म्हणाला तेव्हा मृत्यू आणि गडूसने त्यांची शक्ती गमावली आणि लाजरला पुन्हा जीवित केले गेले। जर ख्रिस्ताने असा महान व महान कृत्ये केली आज आपल्यामध्ये राहणारे ख्रिस्ताने केलेल्या कृतीही आपण करू नये का? प्रभू बाधित करणार आहे याची जाणीव आहे की प्रभूला बाधित केले आहे। मी तुम्हास सांगतो की जो माझ्यावर विश्वास ठेवतो मी करतो आणि यापेक्षा मोठ्या गोष्टी करतील कारण मी माझ्या पित्याकडे जातो। जॉन 14 अध्याय 12 वचन। त्याच ख्रिस्त या जगात 2000 वर्षांपूर्वी आज यूएस आहे आणि आज आपल्याद्वारे तेच कार्य करण्यास सक्षम आहे। किती गौरवाचे आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे। देवाची मुले प्रभूमध्ये असलेल्या पित्याचे कार्य तुम्ही करू इच्छितो कारण प्रभू येशू ज्याने नेहमीच त्यांचे स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार केले आहे ते तुमच्यामध्ये राहिले आहे। तुम्ही तुमच्या इच्छेला जाऊ दिले पाहिजे आणि देवाची इच्छा पूर्ण करावी। आपल्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण होईल। आमेन। पुढील ध्यानासाठी वचन। ती चांगली गोष्ट जी तुम्हाला वचनाबद्दल होती ते आपल्यामध्ये राहणाऱ्या पवित्र आत्म्याने प्रेरित करा। 2 तिमोथी 1 अध्याय 14 वचन। दिवसासाठी बायबल वचन। सकाळी आयु 41 अध्याय 42 अध्याय। संध्याकाळी कृत्य 16 अध्याय 22 वचन से 40 वचन। धन्यवाद।